पनमती स्टेडियम, पनमती अंपायर, पनमती टीम, सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे. पण असं का होतंय? भारत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचलाय. भारताचा युवा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एकापाठोपाठ एक मोठ्या लढती जिंकून भारतीय संघानं फायनलचं तिकीट मिळवलंय. मात्र अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याआधी इंटरनेटवर एक हॅशटॅग खूप जास्त ट्रेंडिंग होतोय. तो म्हणजे पनमती स्टेडियम, पनमती अंपायर आणि पनमती टीम. पण असं नेमकं का होतंय? खरंच अहमदाबादमधील स्टेडियम भारतीय क्रिकेटसाठी पनमती आहे का? या मैदानाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? इथे असं काय घडलंय ज्यामुळे हे स्टेडियम पनमती स्टेडियम म्हणून व्हायरल होतंय? या वर्ल्ड कपच्या फायनलचा व्हेन्यू ऐकून क्रिकेट चाहते नाराज आहेत. कारण अहमदाबादचं हे स्टेडियम फॅन्सना 19 नोव्हेंबर 2023ची कटू आठवण करून देते. ज्या वर्ल्ड कपमध्ये भारत एकही सामना हरला नव्हता, एकही सामना न हरता टीम इंडिया फायनलला पोहोचली होती. मात्र फायनलला अहमदाबाद स्टेडियमवर होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकण्याच्या आशेनं मैदानात उतरला होता. मात्र याच स्टेडियममध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला आणि 140 कोटी लोकांचं वर्ल्ड कपचं स्वप्न याच स्टेडियममध्ये भंगलं. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचंही एकत्र वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न याच मैदानात पूर्ण झालं नाही. त्यामुळे तेव्हापासून या मैदानाची क्रिकेट फॅन्सनी मोठी धास्ती घेतली आहे. हा सामना पाहायला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द मैदानात उपस्थित होते. मात्र टीम इंडियाचा या सामन्यात पराभव झाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. कुणाला विश्वासच बसत नव्हता की एकही सामना न हरलेली टीम इंडिया या मैदानात येऊन हरेल. भारताच्या पराभवानंतर मोदी ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. त्यांनी खेळाडूंना दिलासा दिला. त्याची फार चर्चाही झाली. मात्र ही ऐतिहासिक हार क्रिकेट रसिकांच्या काळजाला भेगा पाडून गेली. गोष्ट फक्त या फायनलचीच नाही, तर मागे सुपर 8 मधील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यातही भारताला याच मैदानात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे टीम इंडियाचं फायनलला पोहोचण्याचं गणितही गडबडलं होतं. मात्र पुन्हा टीम इंडियानं जोर लावला आणि जोरदार कमबॅक करत फायनलमध्ये धडक मारली. मात्र पुन्हा फायनलसाठी व्हेन्यू तोच आहे, मात्र दिवस वेगळा आहे आणि सामना फायनलचा आहे. त्यामुळे ही फायनल 2023च्या वर्ल्ड कपच्या त्या फायनलच्या कटू आठवणी पुसून काढणार की आठवणी आणखी गडद करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील अंपायर आणि फायनलला पोहोचलेली टीम न्यूझीलंड यांची पनमती म्हणूनच चर्चा होती. कारण 2 वेळा न्यूझीलंडनं टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगवलंय. 2023च्या वर्ल्ड कपमध्ये तर रोहित शर्मानं तब्बल 5 शतकं ठोकली होती. तरीही हिटमॅनला न्यूझीलंडशी सेमीफायनल हरल्यामुळे वर्ल्ड कप उचलता आला नाही. त्याआधीही एकदा असंच काही घडलं होतं. त्यामुळे न्यूझीलंड ही टीम भारतासाठी फार चांगली मानली जात नाही. निर्णायक सामन्यांमध्ये आतापर्यंत न्यूझीलंडशी खेळल्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या आणि भारतीय टीमच्या पदरी फक्त आणि फक्त निराशा पडली आहे. त्यामुळे यावेळी हा इतिहास बदलणार की पुन्हा न्यूझीलंड भारताचा कर्दनकाळ ठरणार, याकडे क्रिकेट फॅन्सच्या नजरा लागल्या आहेत. दोन्ही संघाच्या ताकदीवर बोलायचं झाल्यास सध्या दोन्ही टीम जवळपास सारख्याच ताकदीच्या आहेत. टीम इंडियाची बॅटिंग लाईनअप जबरदस्त आहे, पण अभिषेक शर्माचा खराब फॉर्म टीम इंडियाची डोकेदुखी ठरतोय. त्यामुळे या सगळ्यात अभिषेकला संधी मिळणार की त्याला बाहेर बसावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सूर्यकुमार यादवच्या फॉर्म बद्दलही जरा शंकाच आहे. मात्र मागील काही सामन्यांमध्ये सूर्याला चांगला सूर गवसलाय. बाकी टीम मात्र सध्या जबरदस्त खेळते. त्यात सर्वात जास्त चर्चा होते ती संजू सॅमसनची. संजू सॅमसन आपल्या बॅटिंगमधून सध्या धावांचा पाऊस पाडतोय. भारताला एकापाठोपाठ एक सॅम जिंकून देतोय. त्याला ईशान किशन, हार्दिक पांड्या आणि तिलकची चांगली साथ मिळते. उरलं काम बुमरा करतोय. त्यामुळे यावेळी ही नव्या दमाची टीम वर्ल्ड कप उचलून अहमदाबादच्या स्टेडियममधील पनमतीचं हे गणित मोडीत काढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.